सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती विनोद माने. राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख असा हा चेंडू आणि सन्मान दिलेला डॉट चेंडू. फलंदाज निलेश तयार. सामना करतील. हो, वाईड आणि +1 2 धावा अंकित होतील. आणि सामन्याची सुरुवात होते 2 धावांनी. वाकोर्डे बुद्रुक संघ 2 रनवरती खेळताना. परत एकदा गोलंदाज तयार. विनोद. वाकुर्डी टीमचा मलिंगा या नावाने संबोधलं जातं त्याला. सुरेख असा हा चेंडू फटकवलेला आहे. 1 रन या चेंडूवरती अंकित केली गेली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. सिंगलच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती. आणि पुढील चेंडू सामना करतील नितीन. कडवे गावचा हा खेळाडू. चांगला फटका या ठिकाणी. 1 बाउन्स सीमारेषा पार जातोय. चांगली फलंदाजी विनरवरती. प्रहार करताना फलंदाज नितीन. 3 षटकांचा सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना. या सामन्यानंतर एक संघ सेमीफायनल मध्ये पात्र होईल. दोन्ही संघ तुल्यबळ असे आहेत. विनोद गोलंदाजी मार्कवर तयार असताना पुढचा चेंडू. परत एकदा फुलटॉस असा चेंडू. त्याचा चांगला समाचार घेताना चेंडू परत एकदा 1 बाउन्स सीमारेषा पार. नितीनच्या बॅट मधून या येतात 4 धावा. अतिशय खराब गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी घेतलेले आहेत नितीन या फलंदाजाने. चांगली फलंदाजी करतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जीवावर चांगली फलंदाजी करून संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारून विजय मिळवून दिला होता. या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करताना नितीन. चांगला फटका या ठिकाणी. इनसाइड द आउट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषा पार. या येतात 4 धावा. चांगली फलंदाजी नितीनच्या बॅटमधून. आणि या ठिकाणी गोलंदाज विनोदोती प्रहार करताना नितीन. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर करताना फलंदाज नितीन लगातार 3 चौकार मारण्यात यशस्वी होतोय नितीन. परंतु विनोदला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. एक चांगला गोलंदाज आहे. मलिंगा स्टाईल गोलंदाजी टाकणारा गोलंदाज. 32 शहरातील एक स्टार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो हा गोलंदाज आहे. कमबॅक करण्यात माहीर आहे. परंतु अजून त्याला काही सूर सापडलेला नाही या सामन्यामध्ये. आपल्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली ती 15. बिनबाद 15. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्या टीमला करून देताना नितीन. तीन षटकांचा सामना आहे. त्यामुळे या प्रत्येक षटकामध्ये जास्तीत जास्त फटके कसे मारता येईल याकडे लक्ष देत असलेले दोन्ही फलंदाज. रणवीर स्पोर्ट्स पॅनेल या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतंय. दीपक या ठिकाणी एसटीच्या पाठीमागे आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय ते सुद्धा पाहणं या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं ठरेल. चला सामना चालू करायचा आहे.
पुढचा चेंडू परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू इट साइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागे, चेंडू जातोय धन 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 करत सीमा रेषा पार. चांगला फटका या ठिकाणी लगातार चौथा चौकार या ठिकाणी लागोपाठ मारलेला फलंदाज नितीन आणि या ठिकाणी पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 19. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल. वाकुर्डे प्लस कडवे या टीमची चांगली सुरुवात म्हणता येईल. या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 19 धावांचं धावसंख्या जमवलेली आहे. आता दुसरं षटक पाहूया. वाकुर्डे विरुद्ध प्लस वाकुर्डे बुद्रुक अशी ही टीम. आता कोणता गोलंदाजसाठी येतोय? चांगली फलंदाजी नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाली आतापर्यंत. पंच सुद्धा 350 किलोमीटरचं अंतर पार करून या ठिकाणी मैदानामध्ये आपलं योगदान देताना रियाज सर आणि अजय माने सर, त्याचबरोबर समालोचक म्हणून एक नावलौकिक मिळवलेले लिजन खेळाडू मारुती चोरगे सर हे देखील या मैदानामध्ये उपस्थित आहेत. पुढचं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. गोलंदाजाचं नाव ओम. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही सामन्यामध्ये केली होती ओमने. आता मात्र त्याला या सामन्यामध्ये आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि संघाला कमबॅक करावं लागेल. परत एकदा गोलंदाज सज्ज ओम. स्ट्राईक करते येतो निलेश. चांगला फटका या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एका धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर. बघा क्रिकेट म्हणजे काय. ज्यावेळी तुम्ही या चोरट्या धावा घ्याल त्यावेळी संघ नक्कीच एका धावेने पुढे असेल आणि अशा धावा मिळवणं सुद्धा खूप गरजेचं असतं या 3 षटकांमध्ये. कारण या 3 षटकांमध्ये जर तरचा खेळ असतोय. एक धाव सुद्धा आपल्याला या ठिकाणी विजयापर्यंत नेऊन ठेवते. चांगली रनिंग द बिटवीन, चांगली चोरटी धाव घेण्यात यशस्वी. पुढचा चेंडू ओमचा. परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू, वाटर बॉल यार. चांगलं कमबॅक ओम कडून पाहायला मिळतंय. फलंदाजाला काही समजले नाही. निर्धाव असा चेंडू, कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाल्या ओमच्या माध्यमातून आणि आपल्या संघाला चांगलं कमबॅक करून देतोय का बघूया ओम. नक्कीच या दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतायत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत दोन्ही सुद्धा. नितीन असेल, निलेश असेल. परत एकदा शॉर्ट पिच बॉल, चांगला तोलवल्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि या ठिकाणी पहिला धक्का बसतोय तो वाकुर्डे बुद्रुक प्लस कडवे या टीमला निलेशच्या रूपामध्ये. चांगली गोलंदाजी, मी आताच म्हटलं होतं मागील 2 सामन्यामध्ये या गोलंदाजाने अचूक आणि टिचून मारा केला होता. नियंत्रित गोलंदाजी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती करताना ओम या दुसऱ्या षटकामध्ये आणि या ठिकाणी नक्कीच एक चांगलं कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी. आतापर्यंत 3 चेंडूवरती. आता मात्र निलेशची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो करण. करण सुद्धा 4ही बाजूने फटके मारण्यात माहीर आहे. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. ओपनिंग फलंदाजी करणारा फलंदाज. भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगलं नियोजन म्हणता येईल या ठिकाणी वाकुर्डे मानेवाडी या टीमचं. खरोखरच देखणं नियोजन, देखणं मैदान, देखणं आउटफील्ड, सर्व काही देखणं या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू ओमचा. स्ट्राईक करते येतो करण. परत एकदा या ठिकाणी डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना चेंडू. पंचांचा 1 धावेचा इशारा. या एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते करण याला. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी ओमकडून आणि आपल्या संघाला कुठेतरी जो संघ पिछाडीवर पडला होता पहिल्या षटकामध्ये त्याच दुसऱ्या षटकामध्ये ओमने आपल्या संघाला बऱ्यापैकी सुस्थितीत नेऊन ठेवलेला आहे. पुढचा चेंडू ओमचा. परत एकदा शॉर्ट ऑन चेंडू. या ठिकाणी निर्धाव चेंडू, परंतु कीपर या ठिकाणी मिसफील्ड करतोय, चुकी करतोय आणि एका धावेमध्ये या ठिकाणी रूपांतर होतंय त्या डॉट बॉलचं.
गोलंदाजी आपलं सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाची सुद्धा तेवढीच साथ या गोलंदाजाला मिळणं महत्त्वाचं असते. परंतु या ठिकाणी किपरकडून थोडीशी चूक झाली. पुढचा चेंडू ओमचा, परत एकदा शॉर्ट आर्म चेंडू. वाट बॉलिंग यार, खरंच कौतुक करावं लागेल. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या या गोलंदाजासाठी. चांगलं कमबॅक म्हणता येईल ओमकडून आणि आपल्या संघाला परत एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे ते ओम या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी या ठिकाणी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. 4 धावा, अवघ्या 4 धावा या षटकामध्ये मोजल्या गेल्या. आता मात्र तिसरं षटक जे महत्त्वाचं षटक असेल आणि नक्कीच नितीनकडे या तिसऱ्या षटकाची जबाबदारी असेल की आपल्या संघाला आणखीन धावा कशा पद्धतीने जमवता येतील आणि एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं करता येईल. बघूया आता तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय तो दीपक. धाव संख्या झाली 23. वाट बॉलिंग यार ओम, वेल बॉल. एक युवा गोलंदाज आहे. नक्कीच 32 या स्टार खेळाडूंमध्ये लवकरच या खेळाडूचा समावेश देखील होईल. कारण ज्या पद्धतीने आता त्याने गोलंदाजी केली, खरंच त्या गोलंदाजीचा कौतुक करण्यासारखी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. दीपक एक ऑलराऊंडर खेळाडू, 32 तालुक्यातील एक स्टार खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं. दीपक नितीनसाठी आपला पहिला चेंडू घेऊन येत आहे. परत एकदा स्लोवर पद्धत चेंडू या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू जातो या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये. या ठिकाणी आउटफील्डचा प्रॉब्लेम. चांगला फटका या ठिकाणी नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. चांगली फटकेबाजी करतोय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आउटफील्डची या ठिकाणी साथ मिळाली नाही आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते नितीन याला. नक्कीच दीपक सुद्धा चतुराई बरी गोलंदाजी करतोय, कारण फलंदाजाला रीड करतोय. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याला बघून चेंडू टाकला जातोय. नक्कीच दीपककडे सुद्धा अनुभव आहे आणि नितीनकडे सुद्धा अनुभव आहे. बघूया कोणावरती सरस ठरतोय. पुढचा चेंडू दीपकचा, स्ट्राईक वरती येतो नितीन. परत एकदा वा आणि या ठिकाणी समोरच्या दिशेने टोळला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. येत आहेत 6 धावा. पंचांनी आपले दोन्ही हात आकाशाकडे केले. नक्कीच चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आता मात्र या ठिकाणी नितीन कुठेतरी सरस ठरतोय. दीपकच्या गोलंदाजीवरती प्रहार करताना पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी योद्धा 11 टीमचा अष्टपैलू खेळाडू ज्याने आत्ताच 2 कॅच सोडले तो पुढचा चेंडू. पुढचा सामना दसवाडी ब विरुद्ध वैगाव 11. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी या ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी टॉस साठी उपस्थित राहायचं आहे मंचावरती. पुढचा चेंडू दीपकचा, परत एकदा नितीनकडे आणि या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी फसवला गेला नितीनला. मी आत्ताच म्हटलं होतं दोन्ही फलंदाज सुद्धा आणि गोलंदाज सुद्धा आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करणार. एक बॉल तेरी तो एक बॉल मेरी या पद्धतीने गोलंदाजी करताना दीपक आता मात्र 350 किलोमीटरवरून मैदानात उतरलेला लेफ्ट हँड फलंदाज, ज्या फलंदाजाची दहशत अख्ख्या 32 तालुक्यात पसरलेली आहे, तोच फलंदाज निलेश माने, मॅन फ्रॉम वाकुर्डे मैदानामध्ये. अजय माने यांच्या छत्राखाली तयार झालेला हा खेळाडू निलेश माने. आता पुढचे चेंडू निलेश कशा पद्धतीने आपली फलंदाजी दाखवतोय. धाव संख्या पोहोचली ती 30. अजून देखील 3 बॉल शिल्लक. पुढचा चेंडू दीपकचा, स्ट्राईक वरती तर निलेश माने. परत एकदा या ठिकाणी समोरच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खाली आणि या ठिकाणी झेलबाद होतोय निलेश सुद्धा.
नक्कीच पहिल्या चेंडूवरती बॉल कमी असल्यामुळे प्रहार तर करावा लागेल, परंतु या प्रहाराबरोबरच आपली विकेट सुद्धा गमावलेली आहे ती निलेशाने. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय मैदानात अभिजित. याच अभिजितने रबर बॉल ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये विजय पावले. या गोलंदाजाला लगातार 3 षटकार लगावले होते आणि देखणे फटके मारलेला हा अभिजित. हॅट्रिक वरती या ठिकाणी दीपक कांबळे. पुढचा चेंडू दीपक कांबळेचा स्ट्राईक वरती येतो अभि. परत एकदा चांगला चेंडू या ठिकाणी प्लेसमेंट चांगलं म्हणता येईल. या ठिकाणी एका धावेवर समाधान, दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी थर्ड अंपायरचा इशारा दिला जातोय पंचांच्या मार्फत. बघूया खेळाडू धाव बाद होतोय का. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळाली. दीपक असेल, ओम असेल, नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी विनोद या गोलंदाजावर हल्ला केला गेला असला चांगली गोलंदाजी या ठिकाणी. नक्कीच आताच माझ्या कॉमेंट्री बद्दल मला कौतुकाची थाप मिळाली. रुपेश भावके दादा एक घोगावचे प्लेयर आहेत, त्यांनी आत्ताच मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कमेंट दिली की तुम्ही कॉमेंट्री करत जा, खूप छान कॉमेंट्री करताय. नक्कीच कौतुकाची थाप द्यावी एखाद्या. पुढील सामना दसवडी ब वर्सेस वैगाव. फलंदाज या ठिकाणी आउट आहे. नक्कीच एखाद्या कौतुकाची थाप जर पाठीवरती पडली तर नक्कीच आपल्यालाही सुद्धा या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद दादा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कौतुकास्पद गोलंदाजी करतोय कारण त्याच्याकडे अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत त्याने 4 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते. आता मात्र स्ट्राईकवरती येतो करण. कुठेतरी आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल, माफ करा शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईकवरती येतो करण. करणला सुद्धा कुठेतरी मोठा फटका या ठिकाणी घ्यावा लागेल आणि आपल्याला संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल. करण जाधव पण सामना चालू करायचा आहे. खरोखरच या ठिकाणी पुढचा चेंडू दीपकचा परत एकदा या ठिकाणी उंच साठवलेला आहे. चेंडू या क्षेत्ररक्षक झेल खाली झेल घेतला जातोय या ठिकाणी आणि करण सुद्धा बाद होतोय. चांगली गोलंदाजी, चांगला कॅच या ठिकाणी पकडला गेला आणि एक चांगलं कमबॅक या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये 19 धावा मोजल्या गेल्या होत्या, त्यानंतर येणाऱ्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा या ठिकाणी केल्या गेल्या. कुठेतरी या मॅच मध्ये चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. आमचे गुरुवर्य नाना सर यांचं देखील या मंचावरती आगमन झालेलं आहे. या ठिकाणी स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या टीम कडून मी त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. गाव 11 कर्णधार टॉस करायचा आहे. दसवडी ब वर्सेस वैगाव 11 आणि 32 धावांचं हे मापक आव्हान असेल स्वराज्य स्पोर्ट वाकोडे बुद्रुक व वाकोडे खुर्द या 32 धावा जरी कमी वाटत असल्या तरी सुद्धा त्या संघामध्ये गोलंदाजी तेवढीच तगडी आणि चांगली गोलंदाजी आहे. कारण 2 कटर गोलंदाज त्या टीम मध्ये खेळत आहेत आणि नक्कीच या कटर गोलंदाजीचा सामना दीपक कशा पद्धतीने करतोय ते पाहणं सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असेल. ज्या पद्धतीने आता गोलंदाजी आपल्या अनुभवाच्या जीवावर केली त्याच पद्धतीने आता फलंदाजी सुद्धा त्या फलंदाजाला चांगल्या पद्धतीने करावी लागेल आणि 32 धावांचं मापक असं आव्हान असणारं हे आव्हान
आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण कराल. बघूया चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. आज 2 गाव 1 अशी हा गट खेळवला जातोय. खरोखरच चांगली गोलंदाजी आणि या ठिकाणी टॉस होतोय. दसवाडी ब विरुद्ध वयगाव 11 दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी मंचावरती टॉस करताना युवराज मान या ठिकाणी जातोय. 32 धावांचं माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेला फलंदाज दीपक. नॉन स्ट्राईक वरती आहे तो ओम. बघा दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू, एका साईडला ओम एका साईडला दीपक आणि या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा सज्ज एक ऑलराऊंडर खेळाडू नितीन जो कट गोलंदाजी करण्यात माहिर आहे. अचूक नियंत्रण, अचूक टप्पा. पहिला चेंडू या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक. फलंदाज सज्ज, गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू. या ठिकाणी चेंडू जातोय या ठिकाणी डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दीपक याला आणि संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं खोललं जातंय. नक्कीच 32 धावा तुम्हाला 17 चेंडूमध्ये आता 31 धावेची गरज असेल. आव्हान जरी कमी असलं तरी या गोलंदाजी समोर तुम्हाला चांगली फलंदाजीच देखील करावी लागेल आणि कोणतेही आव्हान हे सोपं नसतं. हे क्रिकेट इतिहासामधील खरं वास्तव सत्य आहे. परत एकदा या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी मारला जातोय. चेंडू जातोय या ठिकाणी सीमा रेषा पार येत आहेत. 6 धावा. नितीन वरती प्रहार केला जातोय दीपकच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी या ठिकाणी दीपक करतोय आपल्या संघासाठी. बघा नितीन वरती प्रहार केला जातोय. दुसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू नितीनचा स्ट्राईक वरती आहे तो दीपक. परत एकदा वॉट अ शॉट यार, वॉट अ शॉट. लागोपाठ दुसरा षटकार. नितीन वरती प्रहार या गोलंदाजावरती केला जातोय. चांगली फलंदाजी. का मी या 32 तालुक्यातील स्टार खेळाडू याची झलक दाखवताना दीपक कांबळे, मॅन फ्रॉम वाकुर्डे. चांगली फलंदाजी या ठिकाणी. लगातार 2 षटकार. नितीन वरती आता प्रेशर कुठेतरी पडतंय. पुढचा चेंडू नितीनचा पण कमबॅक करण्यात हा सुद्धा गोलंदाज माहिर आहे. परंतु या ठिकाणी वॉट अ शॉट यार. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू दन दन करत सीमा रेषा पार. चांगली फलंदाजी. अवघ्या 4 चेंडूमध्ये 17 धावांची वादळी खेळी करताना दीपक. आणि आता मात्र आव्हान कुठेतरी या ठिकाणी जवळपास आणून ठेवलं जातंय. चांगली फलंदाजी दीपक कडून. नितीन वरती प्रहार केला जातोय. पॉवर प्लेचा पुरेपूर असा वापर
पुरेपूर फायदा करून घेताना दीपक. पुढचा चेंडू परत एकदा वाट शॉट यार, समोरच्या दिशेने प्रहार केला जातोय नितीन वरती आणि हा येतोय षटकार. पॉवरफुल हिटर, चांगली फलंदाजी, वाट बॅटिंग यार. वाकुर्डे संघाकडून या ठिकाणी कौतुकाची थाप दिली जाते दीपक वरती आणि पहिल्याच षटकामध्ये जवळजवळ आपला संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना विजय जवळपास निश्चित केला जातोय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही हार मानायची नाही, शेवटपर्यंत जीत सुद्धा मानायची नाही. जोपर्यंत तुम्ही एक धाव या ठिकाणी शेवटची धाव जमवत नाही तोपर्यंत आपण आपला परफॉर्मन्स देत राहायचा आहे, मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. पुढचा चेंडू दीपक स्ट्राईक वरती, नितीन वरती प्रेशर. परत एकदा चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन आणि सिंगल धाव घेण्यात यशस्वी आणि पहिल्या षटकानंतर पॉवर प्लेच्या षटकानंतर धाव संख्या होते ती 24, बिनबाद 24. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. व्हॉट बॅटिंग यार, व्हॉट बॅटिंग, कौतुकास्पद बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते दीपक कडून. दुसरा षटक या ठिकाणी, गोलंदाज नाव निलेश. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे निलेश. आता मात्र आव्हान माफक आहे, मला वाटतंय दीपक परत एकदा या ठिकाणी उंच साठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दीपक झेल बाद होतोय. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय तो वाकुर्डे प्लस वाकुर्डे बुद्रुक या संघाला. चांगली फलंदाजी या ठिकाणी दीपकने केली आणि संघाला कुठेतरी विजया समीप नेऊन ठेवले. परंतु अजून देखील सामना संपलेला नाही. 11 चेंडू आणि 8 धावा, 8 धावा आणि 11 चेंडू. समीकरण कुठेतरी कमी जास्त असेल परंतु सामना अजून संपलेला नाही. गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी कमबॅक करण्याच्या प्रयत्नात, फलंदाजांनी सुद्धा एक संत आणि एक चांगली सुरुवात या ठिकाणी केली होती, परंतु आता या ठिकाणी समजूतदारीचं प्रदर्शन करण्याची गरज असेल. या फलंदाजांना मोठे फटके घेण्यापेक्षा तुम्ही संघाला विजय समीप नेऊन ठेवणं गरजेचं असेल. परत एकदा निलेश गोलंदाजीसाठी सज्ज. चांगली गोलंदाजी या ठिकाणी, दोन्ही कट या ठिकाणी टाकण्यात माहेर. परत एकदा व्हॉट बॉलिंग, चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं होतं परंतु डिक्ले क्षेत्रामध्ये जाताना चेंडू एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावतंय लेग बाईटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी करतोय निलेश. दोन्ही बॉल फिरवण्यात माहीर, लेग कट असेल ऑफ कट असेल दोन्ही बॉल फिरवतोय. पुढचा चेंडू निलेशचा स्ट्राईक वरती येतो. परत एकदा उंचा साठवण्याचा प्रयत्न, या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय का? दुसरा धक्का देखील या ठिकाणी बसतोय. आता मात्र या ठिकाणी कुठेतरी संघ अडचणीत सापडताना 9 चेंडू आणि 7 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं आव्हान कुठलंच सोपं नसतं आणि कुठलंच अवघड नसतं. या ठिकाणी कशा पद्धतीने फलंदाजी करावी, प्रत्येक चेंडू येऊन टोलवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय तो वाकुर्डे प्लस कडवे या टीम कडून. पुढील फलंदाज या ठिकाणी सचिन जाधव मैदानामध्ये. चांगलं कमबॅक म्हणता येईल निलेशच्या माध्यमातून, आतापर्यंत चांगलं कमबॅक या ठिकाणी घेतलेला. पुढचा चेंडू निलेशचा स्ट्राईक वरती येतो सचिन. परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू टाकला होता परंतु परत एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते सचिन याला. चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने
पहिल्या षटकामध्ये प्रहार केला गेला दीपकच्या माध्यमातून आणि 24 धावा नोंदवल्या गेल्या. कुठेतरी आव्हान सोपं वाटत होतं, परंतु या निलेशच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य या ठिकाणी पाहायला मिळाले. परत एकदा या ठिकाणी चेंडू जातो, या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मैदानामध्ये या ठिकाणी एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जातंय. चांगलं रनिंग द बिटवीन या ठिकाणी पाहायला मिळतंय. सचिन चांगली फलंदाजी करतोय. सचिनला कळालंय की मोठे फटके मारण्यात कुठेतरी विकेट आपल्या गमावले जात आहेत आणि आपण आता ग्राउंड फटके 4 धावांची गरज आहे. या ठिकाणी 7 चेंडू आणि 4 धावा. पुढचा चेंडू परत एकदा या ठिकाणी बॅटची एज लागून चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र आव्हान कुठेतरी बदलतंय. आता शेवटचं षटक या ठिकाणी 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल. 3 धाव्यांची गरज असेल ती वाकुर्डे प्लस वाकुर्डे बुद्रुक या टीमला. आणि पहिला सेमी फायनलिस्ट कोण होतोय तो या सामन्यामधून कळेलच आपल्याला. सहा चेंडू आणि 3 धावा. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो वैभव शेटके, मॅन फ्रॉम वाकुर्डे, लेफ्ट आर्म कटर गोलंदाज. पण ओम गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी सज्ज. 3 धावा, 6 चेंडू 3 धावा. ओम आत्ता पहिला बॉल फेस करतोय या सामन्यामध्ये. दीपकने त्याला स्ट्राइक वरती आणलंच नाही, कारण दीपक चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करत होता. आता मात्र त्याच्याकडे राहिलेल्या धावा जमवण्याची संधी असेल. पुढचा चेंडू वैभव याचा. पहिला चेंडू या ठिकाणी प्लेसमेंट, चांगल्या पद्धतीने प्लेसमेंट या ठिकाणी केलेली आहे आणि एका धावेवरती या ठिकाणी ओमने समाधान मानलेलं आहे. चांगली फलंदाजी ओमकडून. मोठे फटके मारण्यापेक्षा विजयाकडे कशा पद्धतीने जाता येईल याकडे बारकाईने प्रयत्न करताना ओम. आता सचिन चांगली फलंदाजी करतोय. सचिन सुद्धा 5 चेंडू आणि 2 धावा. पाच चेंडू 2 धावा. परत एकदा वैभवचा या ठिकाणी डॉट बॉल. चांगला कमबॅक या ठिकाणी. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस आहे, याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. वैभवचा पुढचा चेंडू 4 चेंडू 2 धावा. परत एकदा या ठिकाणी डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना चेंडू एका धावेवरती समाधान मानावं लागते. आता मात्र 3 चेंडू आणि 1 धाव. 3 चेंडू आणि 1 धाव. सचिन जाधव चांगली फील्ड या ठिकाणी सजवले. 1 धाव रोकायचे आहे त्यांना. 3 चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू वैभवाचा. आता मात्र एका धावेची गरज असेल. सचिन या ठिकाणी परत एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना आणि या ठिकाणी वाकुर्डे प्लस वाकुर्डे बुद्रुक या टीमने विजय संपादित करत सेमी फायनल मध्ये पात्र होणार हा पहिला संघ. अभिनंदन, वेल प्लेड बॉयज आणि हार्ड लक बॅड लक. वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे प्लस कडवे टीम दोन्ही संघाने या ठिकाणी छान खेळ केला. हार्ड लक बॅड लक टीम आणि अभिनंदन टीम या ठिकाणी वाकुर्डे प्लस वाकुर्डे बुद्रुक.
खुर्द खुर्द